पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतीय परंपरेनुसार लग्न हे सामान्यतः थोडं खर्चिक मानलं जातं। अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात। विशेषतः मुलींच्या लग्नात हा प्रकार जास्त होतो। हे लक्षात घेऊन हरियाणा सरकारनं समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललंय। त्यानुसार मुख्यमंत्री विवाह शगुन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मदत रकमेत 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। म्हणजेच मागासवर्गीय आणि गरजू कुटुंबांना आता त्यांच्या मुलींच्या लग्नावर 51,000 रुपयांची मदत मिळेल। पूर्वी लाभार्थ्यांना 41,000 रुपयांची मदत मिळत होती, परंतु मुख्यमंत्र्यांच्या नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं आता हा निर्णय लागू होईल। ही मदत रक्कम कन्यादान स्वरूपात दिली जाते आणि त्याचा लाभ फक्त त्या कुटुंबांनाच मिळेल ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,80,000 रुपयांपर्यंत आहे। सरकारच्या या निर्णयामुळे हजारो गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल। या पावलामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या सरकारी योजना आणखी बळकट होतील आणि मुलींच्या सन्मान आणि उन्नतीला हातभार लागेल। सरकारने असंही स्पष्ट केलंय की या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत विवाह नोंदणी करणं बंधनकारक असेल। यामुळे केवळ व्यवस्थेत पारदर्शकता येणार नाही, तर बालविवाह सारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींनाही आळा बसेल। लग्नाची कायदेशीर नोंदणी सुनिश्चित करणं आता या योजनेची एक महत्त्वाची अट बनली आहे।